तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असा हा मकर संक्रांतीचा सण. पण एका छोट्याशा कारणामुळे माका काय पूजा करूक गावाक नाही. सकाळी उठले ना तेव्हा डोक्यात पुरणपोळीचो बेत अगदी धुमाकूळ घालत होतो. पण घड्याळाच्या धावत्या काट्याकडे आणि गोलूकडे बघून बेट, डाळ, भात, कुर्मा, तांदळाची खीर आणि पुरी अशा साध्या सिंपल मेनूकडे वळालो. आणि ह्यो माझो गोलू. आईचा बघून ना तो पण आता ब्लॉगिंग करूक शिकता. स्वतःच मोबाईलचो अँगल सेट करून असे त्याचे करामती चालू होते. माझी धावपळ बघून आमच्या बंधुराजांनी थोडंफार माका हातभार लावल्यानी मी पुरिये लाटून देत होतंय आणि भाव माझो पुरिये तळत होतो. आता थोडीफार सवय तेका पण हवी. सगळ्यांनी अगदी हडेचे तडेचे गजाली मारीत रोजच्या टायमापेक्षा अर्ध्या पाऊण तास उशिरा का होईना पण जेवण घेतलं. आता कितीही काय झाला आणि कितीही काय खाल्ला तरी गोलूची भूक काय दुधाच्या बाटलीशिवाय भागत नाही. पतंगाच्या नावाखाली ना आज बिल्डिंगच्या खाली फक्त इतक्यात दिसला आणि आमच्या घरातले जिलगे दोघजण नाईटीची झोप काढत होते आणि आमचे साहेब कामावर गेले. संध्याकाळच्या टायमात भाभीचे अर्धे पेंडिंग लाडू आणि त्यातल्या त्यात घट्ट झालेल्या पाकाचे जुगाड करून करून आम्ही तियाची केली माझी मकर संक्रांत. थोडीशी सेलिब्रेशनची आणि थोडी विदाऊट सेलिब्रेशनची. चला तर मग आजच्यापुरती इतकेच गजाली. अशाच ओल्या सुक्या मालवणी गजालींसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.